ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अनंत कृपामूर्ती अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा यांच्या कृपेने प्रातस्मरणीय परमपूज्य ब्रह्मलीन स्वामीजींच्या कृपेने चालू वर्षात आपण श्री चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं चिंतन करण्याकरता उपस्थित झालेलो आहोत आणि काल पहिल्या दिवशी 2 सत्रांमध्ये आपण चांगदेव पासष्टी ही कशी निर्माण झाली त्याचा विचार करून आलेलो आहोत। जे चांगल्या चित्ताचे आहेत त्यांना चांगदेव असं म्हणा आणि जे ज्ञानाचे देव आहेत त्यांना ज्ञानदेव म्हणा। किंबहुना ज्ञानदेव हे चांगदेवालाच भेटतात, ते वांगदेवाला भेटत नाही। आणि अशा या ज्ञानदेवांनी 65 ओव्यांमध्ये चांगदेवांना उपदेशपर पत्रामध्ये जे चिंतन व्यक्त केलेलं आहे त्याचा आपण विचार करणार आहोत। चांगदेव 65 ग्रंथाची थोडीशी पूर्वभूमिका जर आपण पाहिली तर हा केवळ चांगदेवांना उद्देशून केलेला उपदेश आहे। जसं आपण थोडासा जर विचार केला तर जगामध्ये काही वेळेला अशा स्थिती आहेत, एकाला उद्देशून घडलेली क्रिया ही अनेकांना उपयोगी ठरत असते। म्हणून एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे असं जगद्गुरु श्री तुकोबारायांनी म्हटलेलं आहे आणि याकरता अनेक उदाहरणं ज्ञानोबारायांनी देखील ज्ञानेश्वरीमध्ये दिलेली आहेत। गाय आपल्या वासराकरता पिल्लाकरता दूध देत असते, परंतु वासराकरता तिच्याकडनं दिलं जाणारं दूध त्या पूर्ण घरामध्ये दुभतं होतं। परिवत्साचे निबोरसे दुभते होय गृहोद्देशे, तैसे झाले पांडवाचे निमिषे जगदुद्धरण। दुसरा दृष्टांत याच कोटीतला माऊलींनी दिलेला आहे की सूर्य विकासिनी कमला करता सूर्याचं रोज येणं जाणं घडतं, परंतु तो सूर्योदय जो कमलाकरता झालेला आहे तो जगाला आपापल्या व्यवहारामध्ये प्रवृत्त करणारा ठरतो। का अनन्यगती कमळा लागी सूर्ये वेळोवेळा, की सुखिया होई जे डोळा त्रिभुवनीचा। तिसरा दृष्टांत माऊलींनी दिलेला आहे, मेघवृष्टी ही चातकाकरता होते, परंतु चातकाकरता झालेली वृष्टी ही सर्व जगताला आनंददायी आणि अन्नधान्य प्रदान करणारी ठरते। परिचातकाची ये कणवे मेघू पाणी ये सिधावे, तेथ हे चराचर आघवे ओलावे जेवी। किंबहुना या तीनही दृष्टांताचं उदाहरण देऊन सिद्धांत माऊलींनी असं व्यक्त केलेला आहे की भगवंताने गीता ही अर्जुनाला सांगितली, परंतु अर्जुनाच्या निमित्ताने प्रगट झालेली गीता जगावरचं संसाराचं ओझं फेडणारी ठरली।
अर्जुनाची नि व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. किंबहुना शुकाचार्यांचा जर आपण विचार केला तर परीक्षिती राजा करता म्हणूनच शुकाचार्यांनी श्रीमद भागवत ग्रंथाची अभिव्यक्ती केली. परंतु त्या परीक्षितीच्या निमित्ताने जेवढे काही साधक आहेत त्या सर्वांना भक्ती मार्गाचा विचार व्यक्त झाला. आणि जगद्गुरु श्री तुकोबरायांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर स्वराज्य संस्थापक, गो ब्राह्मण प्रतिपालक, जाणता राजा छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जगद्गुरु श्री तुकोबरायांना नजराणा पाठविला. त्यावेळेस जगद्गुरु श्री तुकोबरायांनी तो नजराणा तर स्वीकारला नाहीच, परंतु शिवाजी महाराजांना उपदेशपर पत्र लिहिलं. या पत्रामध्ये जे 13 अभंग आहेत त्यामध्ये असं चिंतन दिलेलं आहे की आम्ही जेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही सुखी व्हावं असं जर वाटत असेल, आम्हाला आनंद व्हावा असं जर वाटत असेल तर आपण मुखाने देवाचं नामस्मरण करा. तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. बाकी तुमचा हा नजराणा वगैरे जे काही आहे हे सर्व मला मातीमूल आहे. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आम्हाला आनंद व्हावा असं वाटत असेल तर आपण आपल्या कंठामध्ये तुळशी माला परिधान करा, एकादशीचं व्रत करा. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. आणि स्वतःला भगवंताचं भक्त म्हणवून घ्या तर आम्हाला आनंद होईल. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांना केलेला हा उपदेश हा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनाच नसून सर्वांना आहे की संसारामध्ये आपण रमू नका, धनामध्ये आपण रमू नका. तर आपलं जीवन कृतार्थ व्हावं असं वाटत असेल तर जशी व्यावहारिक एक बाजू जीवनाची आहे त्याप्रमाणे पारमार्थिक दुसरी बाजू आहे. या बाजूला आपण विसरू नका. हा उपदेश सर्वांनाच आहे. जे धनसंपन्न आहेत, गुणसंपन्न आहेत, ज्ञानसंपन्न आहेत, सर्वांनी भगवत भक्ती केली पाहिजे असा सर्वांकरता म्हणून असलेला तो उपदेश आपल्याला पाहायला मिळतो. त्याप्रमाणे एक दृष्टीने जर आपण विचार केला तर श्री चांगदेवांचं निमित्त करून सद्गुरू श्री ज्ञानोबा रायांनी जगावर थोर उपकार केले आहेत. परंतु दुसरी बाजू जर आपण पाहिली तर चांगदेव 65 हा उपदेश हा केवळ चांगदेवांकरता आहे. श्रीमद भगवद्गीता ही अर्जुनाला उद्देशून आहे, तशी चांगदेव 65 ही चांगदेवांनाच उद्देशून आहे. ज्ञानोबरायांनी गीतेवर लिहिलेली टीका ही कुणा एका व्यक्तीला उद्देशून आहे असं आपल्याला सांगता येत नाही. अनुभवामृत ग्रंथ हा देखील कुणाला उद्देशून आहे असं सांगता येत नाही. परंतु 65 मात्र सांगता येईल की ही चांगदेवांना उद्देशून आहे. थोडासा विचार करा. प्रायः माणसं कशी असतात तर विषय भोगाचेच इच्छुक असतात. विषयातून एक नियम प्रायः असं सांगितलं जातं, अतिपरिचयात अवज्ञा भवती, संतत गमनात अनादरो भवती. एखाद्या व्यक्तीचा अतिपरिचय झाला तर त्याची अवज्ञा व्हायला लागते. एखादा मनुष्य एखाद्या ठिकाणी सारखा जायला लागला की त्याची अवज्ञा होत असते. एका मित्राच्या घरी त्याचा मित्र रोजच येत असे. रोजच या मित्राच्या घरी त्याला चहा वगैरे होत असे. 8-15 दिवस चहा दिल्यानंतर एक दिवस त्या मित्राच्या पत्नीने याला सांगितलं, भाऊजी चहा करते तोपर्यंत भाजी घेऊन या बरं 5 मिनिटात. अर्थात अतिपरिचय झाल्यामुळे अवज्ञा आहेच की नाही. परंतु संसाराविषयी मात्र हे वर्णन थोडंसं चुकीचं वाटतं. संसार हा आमच्या जीवनामध्ये अत्यंत परिचयाचा विषय, परंतु कुणाच्याही अंतःकरणामध्ये संसाराविषयी
अवज्ञा निर्माण झाली आहे असं आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून प्रायः माणसं विषय भोगाचेच इच्छुक दिसतात. त्या विषयांपासून कितीही जरी दुःख झालं तरीसुद्धा विषयातून निघण्याची इच्छा त्यांची नाही. आणि असा विषयातून बाहेर पडण्याचा जो इच्छा करणारा आहे त्याला मुमुक्षु असं म्हणतात. मुक्तुम इच्छा मुमुक्षा. परंतु असे अधिकार संपन्न मुमुक्षु सगळेच असतात असं मात्र नाही आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी जी आहे ते ही परमार्थ करणाऱ्या कोणत्याही माणसाला उद्देशून आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण चांगदेव पासष्टीचं मात्र तसं नाही. चांगदेव पासष्टीचा अधिकारी वेगळा आहे. वेदांत शास्त्र ऐकणारा मनुष्य खाली जातो व तितकाच वरही जातो. जर अधिकारी असेल तर वर जातो आणि अधिकारी नसेल तर खाली जातो. म्हणजे काय आहे? वेदांत शास्त्राचा मुख्य सिद्धांत अजातवाद आहे. अजातवाद यामध्ये काही झालंच नाही असं. फार गंमत आहे. एका महात्म्याला एकाने प्रश्न विचारला, अहो तुम्हाला जगत उद्धाराची किती तळमळ आहे? त्या महात्म्याने उत्तर दिलं, जगत जर सिद्ध होईल तर जगत उद्धाराची मी काळजी करावी. जगत सिद्धच होत नाही तर जगत उद्धाराची काळजी काय करावी? म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्याच्या दृष्टिकोनातून जगाचं अस्तित्वच नाही. व्यवहार मात्र आले की व्यवहाराकरता नामरूपाने फक्त ते दिसतंय, भासतंय, परंतु वस्तुतः सर्वम खलु इदं ब्रह्म या अनुभवावर तो आरूढ झालेला असलेला महात्मा त्याच्या दृष्टिकोनातून जग नाहीच आहे, अजातवाद. पण हा अजातवाद कदाचित कळायला सोपा, परंतु अनुभवात यायला पचायला फार अवघड आहे. आणि जर हा अजातवाद पचला नाही तर वेदांत शास्त्र ऐकणारा हा नास्तिकही होऊ शकतो. तो म्हणतो अरे मीच देव आहे. जर मीच ब्रह्म आहे तर मला अन्य देवतांची उपासना करण्याची, सद्धर्माचं आचरण करण्याची, सत्कर्माचं आचरण करण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न तो निर्माण करतो. आणि यामुळे काय होतं, ती अवस्था प्राप्त होण्यापूर्वीच याच्या जीवनामध्ये अशी अनास्था निर्माण झाल्यामुळे त्याचं अधःपतनच होतं. पण जर वेदांत शास्त्रामध्ये अधिकारी व्यक्ती असेल तर मग मात्र त्याला ऊर्ध्वगती किंबहुना यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम अशा त्या ब्राह्मी स्थितीला तो प्राप्त होत असतो. म्हणून असं आहे की वेदांत शास्त्र हे विमानासारखं तातडीचं साधन आहे. विमानातून खाली पडला तर तो तात्काळ मरणारच, आणि विमानातून गेला तर काही मिनिटातच तो गल्लीचं दिल्लीला पोहोचेल. म्हणून असं आहे, विमान हे देवादिकांच्या प्रवासाचं साधन आहे, ते मनुष्याच्या प्रवासाचं साधन नाही. कारण माणसं विमानात बसतात व क्वचित एखाद्या वेळेला खाली पडतात. पण देवादिकांचे विमान कुठेतरी कधीतरी कुणाचं तरी कोसळून पडलं अशी कथा कुठंच नाही. म्हणून विमान हे प्रवासाचं साधन आहे, पण देवांचंच आहे. हे जसं आहे त्याप्रमाणे वेदांत शास्त्राचे खरे अधिकारी जे आहेत ते शुद्ध चित्त पावनच आहेत. शुद्ध चित्त जर नसेल तर ते मनुष्यांची विमाने पडतात. तसं वेदांत ऐकूनही 84च्या फेऱ्यामध्ये तो पडणारच. दुसरं उदाहरण द्यायचं असेल तर, जसं शाळेमध्ये कुणीही शरीक व्हावे परंतु पास होणं हे निराळच आहे, तसं या ठिकाणी चांगदेव पासष्टी ऐकण्याला कुणीही बसा पण मुक्त होणं हे निराळच आहे. हे ज्याच्या त्याच्या अधिकारावर अवलंबून आहे. आणि तो अधिकार जो आहे हा ग्रंथकार सांगू शकत नाही, तर इतरांना काय कळणार? फक्त ईश्वर सर्वज्ञ असल्यामुळे त्याला सर्व कळतं, पण तो बोलत नाही. म्हणून वेदांत शास्त्र कुणाला तरी सांगायचं नाही अशी वस्तुस्थिती आहे. तर जो अधिकारी आहे त्यालाच सांगावं. श्री गुरूंकडे शिकणे, योग्य मार्गाला लावणे इत्यादी कार्य श्री गुरु करत असतात.
परंतु फळपदरात पडणं हे मात्र अधिकारावरच अवलंबून आहे. किंबहुना भगवान श्रीकृष्ण सुद्धा गीतेमध्ये अर्जुनाला विचारतात, तुझा मोह नष्ट झाला काय? थोडा विचार करा, ते तर सर्वज्ञ आहेत की नाही. मग त्यांनी हे काय विचारायचं? तर भगवंताने विचार केला की यद्यपि मी सर्वज्ञ आहे, पण यावेळेला मी श्री गुरूंच्या स्थानी आहे आणि पुढे माझ्या स्थानी असणारे श्री गुरु सर्वज्ञच राहतील असं नाही. म्हणून मुद्दाम अर्जुनाचा मोह नष्ट झालेला कळत असतानाही, अर्जुना तुझा मोह नष्ट झाला काय, असा प्रश्न भगवंतांनी विचारलेला आहे. म्हणजे तात्पर्य मला असं सांगायचं आहे की जे निर्मल चित्तवान आहेत अशा मनुष्यांकरताच वेदांत शास्त्र आहे. मी अजूनही सांगतोय, ही 65ची भूमिका मी व्यक्त करतोय. आणि अशा शुद्ध निर्मळ चित्ताचे चांगदेव होते. किंबहुना त्यांच्यासारख्या पवित्र कोणी पुरुषच नाही असं म्हटलं तरी चालेल. कारण त्यांना क्षुधा पिपासादी कोणतेच देहधर्म नव्हते. असं आहे, शास्त्रकारांनी 6 प्रकारच्या उर्मी सांगितलेल्या आहेत. क्षुधा पिपासा प्राणस्य मनसः शोकमोहकौ जन्म मृत्यू शरीरस्य षडूर्मिरहित शिवः. शरीराच्या ठिकाणी तहान आणि भूक अशा 2 उर्मी आहेत. मनाच्या ठिकाणी शोक आणि मोह अशा 2 उर्मी आहेत. आणि देहाच्या ठिकाणी जन्म आणि मृत्यू अशा 2 उर्मी आहेत. यापैकी क्षुधा पिपासा इत्यादी देहधर्म या चांगदेवांच्या ठिकाणी नव्हते. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, मूर्छा या कोणत्याच अवस्था समाधीत नसतात. आणि अशा समाधीपर्यंत योग साधलेले योगी चांगदेव हे फार उच्च अधिकाराचे आहेत. किंबहुना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पण अनुभवामृते योगी पुरुषाला पौर्णिमेच्या चंद्राची उपमा दिली आहे. पण ज्ञानोबारांनी आपलं वैभव मात्र सोडलं नाही. ते म्हणतात, नित्य चांदू होये परी पुनवे आणू आहे, हे कामी म्हणोल आहे सूर्यदृष्टी. म्हणजे ज्याप्रमाणे सूर्याच्या दृष्टीने पाहिलं असता पौर्णिमेचा चंद्र असला तरी तो निस्तेजच आहे, त्याप्रमाणे माझ्या दृष्टीने पाहिलं असताना ज्ञानी पुरुषापुढे योगी पुरुष हा निस्तेज आहे. असा ज्ञानेश्वर महाराजांनी योग्याचा पारा उतरवला आहे. मग इकडे जर आपण विचार केला तर चांगदेवासारख्या 1400 वर्ष योग संपादन करून अनेक शिष्यात गुरु म्हणून मिरवणाऱ्या योगी पुरुषाला बोध करणाऱ्या किंवा करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज हे पुरे पडतातच. इतर कोणतंच शास्त्र पुरं पडत नाही. यद्यपि उत्तर मीमांसा ही कल्याणाला कारण आहे, तथापि योग्य आणि अनुभवी पुरुषा वाचून मुमुक्षुच्या चित्तात उत्तर मीमांसेचे सिद्धांत हे बसत नाहीत. आणि ते उत्तर मीमांसेचे सिद्धांत मुमुक्षुच्या चित्तामध्ये बसवणं, ती योग्यता ही ज्ञानोबारायांमध्ये आहे. म्हणून उत्तर मीमांसेचे टोक गाठलेले श्री ज्ञानोबाराय हे एकमेव पुरे पडले. चांगदेव हे यद्यपि संसारी माणसासारखे व्यवहार प्रवृत्त नसले तरी त्यांना जीवदशा होती. जीव कुठपर्यंत म्हणायचं या संदर्भामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी फार सुंदर विचार मांडलेला आहे. तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघे सांसारिक. जोपर्यंत संसारासक्ती परिसमाप्त झालेली नाही आहे तोपर्यंत ब्रह्मदेव जरी असेल तरी त्याला सांसारिकच म्हणायचं आहे. चांगदेवांचा जर आपण विचार केला तर संसारी माणसाच्या ठिकाणी जसे व्यवहार आपल्याला पाहायला मिळतात तसे व्यवहार त्यांच्या ठिकाणी नव्हते. व्यवहार प्रवृत्त नव्हते, पण जीवदशा मात्र त्यांची गेलेली नव्हती. जीव कुणाला म्हणावं या संदर्भामध्ये पंचदशीकारांनी फार सुंदर विचार मांडलेला आहे. चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहस्य यः पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संगो जीव उच्यते. अधिष्ठानभूत असलेलं चैतन्य, यानंतर अंतःकरणामध्ये 17 अवयवांचा असलेला लिंगदेह, यापैकी अंतःकरणामध्ये असलेली चिच्छाया
या तिघांना मिळून जीव अशी संज्ञा वेदांत शास्त्राने दिलेली आहे. आत्म्याच्या ठिकाणी आत्मबुद्धी ठेवणारा आणि अनात्म्याच्या ठिकाणी आत्मबुद्धी ठेवणारा हे दोघं देखील वस्तूचे जाणते नसतात. पण त्यातला फरक असा की अनात्म्याच्या ठिकाणी जो आत्मबुद्धी ठेवतो तो संसार प्रवृत्त असतो आणि आत्म्याच्या ठिकाणी जो आत्मबुद्धी ठेवणारा असतो तो संसार प्रवृत्त नसतो. एवढाच फरक आहे. म्हणून चांगदेवांना सृष्टीच्या अत्यंत अभावाचा अनुभव नसला तरी समाधीमध्ये त्यांनाही सृष्टीलयाचा अनुभव होताच. कारण बोधाच्या पूर्वीची समाधी कार्याध्यास दिसू देत नाही आणि बोधाच्या नंतरची समाधी ही कार्य आणि कारणाध्यास दोन्ही दिसू देत नाही असा शास्त्र सिद्धांत आहे. मग तेव्हा चांगदेवाच्या समाधीत सृष्टीचा लयरूप अभाव तर आहेतच, पण त्यांना सृष्टीचा अत्यंताभाव सांगायचा आहे आणि तो सृष्टीचा अत्यंताभाव श्री ज्ञानेश्वर महाराजच चांगदेवासारख्या जगन्मान्य योग्याच्या गळे उतरून देण्याला समर्थ असल्यामुळे चांगदेवांना उपदेश करण्याकरता ज्ञानोबराय पुरे पडतात असं म्हटलेलं आहे. मनुष्याने जगात राहावं परंतु जगदंतः पाती दोषामध्ये राहू नये किंवा जगातला कोणताच दोष चांगदेवांनी आपल्या अंगाला लावून घेतला नव्हता. म्हणून जगातले दोष काढण्याला योगी सापडतच नाहीत, पण त्यासही जगाचा दोष राहिलेला असतो. चांगदेवाला ज्ञानेश्वर महाराज जगातलं सांगत नाहीत तर जग सांगतात. जगातलं सांगणारं एक शास्त्र आहे, त्याचं नाव पूर्वमीमांसा. कर्मशास्त्र हे जगामध्ये आहे की नाही, तर जगातलं जे सांगणारं आहे त्या शास्त्राला म्हणायचं पूर्वमीमांसा आणि जग सांगणारं जे शास्त्र आहे त्याला म्हणायचं उत्तरमीमांसा. आणि आपल्या संप्रदायात नाथ संप्रदायामध्ये दोन्ही मान्य आहेत. जग मानून त्यात वावरू लागला तर त्याला जगातला बोध असतो. चांगदेव हे योगी होते आणि योग हे सर्व साधनात शेवटचं साधन आहे. किंबहुना संसार जर आपण करत असू तर प्रवृत्तीमध्ये वर्णाश्रमाचा श्रेष्ठ असतो आणि परमार्थ करत असू तर परमार्थामध्ये अर्थात निवृत्तीमध्ये अवस्थेचा श्रेष्ठ असतो. प्रपंचामध्ये वर्ण जर उत्तम असेल तर त्याला श्रेष्ठत्व आहे आणि निवृत्तीमध्ये अवस्था उत्तम असेल तर त्याला श्रेष्ठत्व आहे. त्याचा वर्ण वगैरे काय आहे याचा विचार त्या ठिकाणी केला जात नाही. व्यवहार हा सारखेपणात होत नाही आणि अवस्थेचा सारखेपणा हा वर्णाश्रमावर अवलंबून नाही. म्हणून ब्राह्मण कुळात जन्म असतो व जन्मांतरीच्या पुण्याने ब्राह्मण्य संपादन करावं लागतं. ब्राह्मणाच्या ठिकाणी ब्राह्मण्य नसेल तर तो अधोगतीला जातो. तसं ज्ञानेश्वर महाराज सुद्धा जगाकरताही आहेत आणि विशिष्ट माणसांकरताही आहेत. म्हणून ज्ञानेश्वरी सगळ्यांनी वाचायची. परमार्थ सगळ्यांनी करायचा असतो पण सगळ्यांना झेपत नाही आणि संसार सगळ्यांना सोडायचा आहे पण सुटत नाही. म्हणून सर्वात प्रथम वर्णाश्रम सांभाळावे लागतात. म्हणजे कर्म उपासना ही ज्यांची पूर्ण झालेली असेल त्यांना योग साधना असते. कारण योग करणारा जो आहे तो काही करत नाही पण त्यास मी कोण आहे, सृष्टी कशी आहे, त्या सृष्टीचं कारण काय आहे हे कळत नसतं. म्हणून ज्ञानोबराय या चांगदेव 65 ग्रंथामध्ये चांगदेवांना प्रथम सृष्टी कशी आहे हे सांगतात आणि अशाच रीतीने जगदंतः पाती दोष ज्याच्या ठिकाणी नाही आहेत त्याला जग सांगावं लागतं. महाराज कळत नाही हो, सोपं सांगतो की याचा स्पष्ट अर्थ असा, मल आणि विक्षेप
हे दोन जगदंतःपाती दोष आहेत. स्वरूपात बद्धता नाही, जग सत्य मानण्यात बद्धता आहे, पण दुःख नाही. आणि मलविक्षेप या दोषांमुळे दुःख आहे. अर्थात मलविक्षेप दोष घालवले तर तो पुरुष दुःखातून पार पडतो, पण तो मुक्त होणार नाही. कारण तादात्म्ययुक्त चित्तवान असतो तो बद्ध, आणि तादात्म्य न तुटता जर स्थिर चित्तवान असेल तर तो सुखी होईल. पण सुखी म्हणजे मुक्त, किंवा दुःखातून पार पडला म्हणजे तो मुक्त असं नाही. तर चित्तरहित किंवा बाधित चित्तवान जो असतो तो मुक्त असतो. म्हणून असं सांगायचं आहे की चित्त स्वस्थ नसलं तर मलदोष निर्माण होत असतो, आणि स्वरूपाचं आवरण असलं की विक्षेप दोष निर्माण होत असतो. असं आहे. म्हणजे आवरण दोषवानाला विक्षेप नसतो, आणि त्या विक्षेपाची पूर्णता करण्यात त्याची पूर्णता ही कधीही होत नाहीच. म्हणजे आवरण दोष ज्याला असतो त्याच्या ठिकाणी विक्षेप हा असतोच, आणि त्या विक्षेपाची पूर्णता करण्यामध्ये त्याची पूर्णता तर होतच नाही, पण उलट मलदोष मात्र वाढत असतो. म्हणून माणसाने विक्षेपाची पूर्णता करण्याचा प्रयत्न करू नये किंवा त्यात पडू नये. जसं गुरुदेव सांगत असत, केळीच्या पानाला सुईच्या दोऱ्याने जर शिवायला गेलो तर ते अधिक फाटत असतं, त्याप्रमाणे मलदोष जो आहे हा अधिक वाढत असतो. असं आहे. आता मलदोष कसा असतो आणि विक्षेप दोष कसा असतो याचा जर प्रक्रियेच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला असं सांगता येईल, मलदोष हा स्वप्रत्यक्ष आणि अन्य प्रत्यक्ष असा उभयरूप असतो, आणि विक्षेप दोष हा केवळ स्वप्रत्यक्ष असतो, तो अन्य प्रत्यक्ष कधी असेल तर कधी नाही. म्हणजे आता कसं, याचा अर्थ काय आहे तर मलदोष या शब्दाचा अर्थ वेदांत शास्त्राने असा केलेला आहे की पाप करण्याची वासना, पाप वासना याला मलदोष असं म्हणतात. तर पाप जे आहे हे स्वप्रत्यक्ष आहे. म्हणजे मी कोणतं पाप केलेलं आहे, केव्हा केलेलं आहे, कुठे केलेलं आहे, कसं केलेलं आहे हे कुणाला माहिती आहे, हे मला माहिती आहे. म्हणजे मलदोष हा स्वप्रत्यक्ष झाला. तर काही वेळेला असं असतं की हा जो मलदोष आहे हा अन्य प्रत्यक्ष देखील असतो. म्हणजे मी करत असलेलं पाप हे माझ्या व्यतिरिक्त इतरालाही माहीत असतं, इतराला हे प्रत्यक्ष कळतं. म्हणजे मलदोष हा अन्य प्रत्यक्ष देखील झाला, आणि स्वप्रत्यक्ष तर आहेच आहे. पण त्या व्यतिरिक्त विक्षेप दोषाचा जर आपण विचार केला तर विक्षेप दोष हा स्वप्रत्यक्ष असा आहे. माझ्या अंतःकरणात असलेली घालमेल ही दुसऱ्याला लक्षात येईल काय, मी त्या पद्धतीची कृती केली तरच त्यांना लक्षात येईल की हा अस्थिर चित्त आहे सध्याला. परंतु मी आत्ता प्रवचन ऐकायला बसलेलो आहे, शांत बसलेलो आहे, स्थिर बसलेलो आहे, माझं शरीर स्थिर आहे, यावरनं पाहणाऱ्या प्रत्येकाला असं वाटेल की हा खूप स्थिर आहे, शांत आहे. परंतु मी शरीराने स्थिर बसलेलो आहे, पण मनाने किती अस्थिर आहे, मन किती चंचल आहे, किती घालमेल चाललेली आहे, हे माझ्या शरीराच्या असलेल्या स्थैर्यतेवरनं इतरांना कुणाला कळेल काय, कळणार नाही. पण मला मात्र स्वतःला कळेल की अरे मी शरीराने स्थिर आहे, परंतु मनाने मात्र अत्यंत अस्थिर आहे. याचाच अर्थ असा झाला की विक्षेप दोष जो आहे तर हा स्वप्रत्यक्ष आहे. म्हणजे मलदोष हा दुसऱ्याला प्रत्यक्ष होईल, पण विक्षेप दोष दुसऱ्याला प्रत्यक्ष होणार नाही. हे झालं या दोन दोषांचं स्वरूप. आणि हे दोन दोष म्हणजे मलदोष आणि विक्षेप दोष नसल्याचं लक्षण काय, तर स्वतःला म्हणून जो विधी सांगितलेला आहे त्या विधीच्या मर्यादेत जर आपण वागत असू तर आपल्या ठिकाणी मलदोष नाही असं म्हणायचं आहे. आणि आपण ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये जर समाधानी असू तर विक्षेप दोष नाही असं आपण जाणायचं आहे. शास्त्राने प्रत्येकाकरता
एक एक विधी व्यक्त केलेला आहे. वर्णाश्रमाप्रमाणे सांगितलेला जो विधी आहे त्या विधीप्रमाणे जर आपण आचरण करीत असू तर आपल्या ठिकाणी मलदोष नाही असं म्हणता येईल. आणि आपण ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये जर समाधानी असू, म्हणजे चित्ताचं समतेमध्ये जर आधान झालेलं असेल तर विक्षेप दोष नाही असं म्हणता येईल. प्राय आपण थोडंसं जर पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये असलेले सुखदुःख हे आपण परिस्थितीवर अवलंबून ठेवतो, परंतु संत जीवन जर पाहिलं तर त्यांच्या सुखदुःखाची स्थिती परिस्थितीवर नाही आहे, त्यांची मानसिक अवस्था ही त्यामध्ये फार सुदृढ आहे. एक उदाहरण असं सांगतो. आषाढी वारी होती आणि याकरता सर्व संत मंडळी पंढरपूरला पंढरीनाथाच्या दर्शनाकरता गेली. सर्वात प्रथम शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज पंढरीनाथाकडे आले. परमात्म्याने नाथ महाराजांचं स्वागत केलं. नाथा या, आलो देवा, तुमच्या दर्शनाला आलो, कृतकृत्य झालो. नाथा कसं चाललंय रे? परमात्म्याने विचारलं. नाथांनी उत्तर दिलं, देवा तुझी कृपा आहे, सगळं चांगलं आहे, आनंद आहे. परमात्म्याने विचारलं, माझी कृपा म्हणतोस? होय देवा तुझीच कृपा आहे. काय कृपा आहे माझी? नाथ महाराजांनी सांगितलं, देवा सत्ता संपत्ती सर्व आहे, तुझ्या नामाचं हरिकीर्तन होत आहे आणि याबरोबर मिळालेली पत्नी ही फार अनुकूल मिळाली आहे. यामुळे घरात काही पाहावंच लागत नाही, सगळं आवरून घेते. माझा परमार्थ खूप उत्तम रीतीने चाललेला आहे. अनुकूल पत्नी मिळाली ही तुझी कृपा आहे देवा. भगवान म्हणाले, ठीक आहे, आनंद आहे. नाथ महाराज निघून गेले. काही वेळांनी तुकोबाराय आले. तुकोबारायाने देखील देवाला नमस्कार केला. या महाराज या, स्वागत केलं देवाने. कसं चाललंय? देवा तुझी कृपा आहे. भगवान तुकोबारायांना विचारतायत, काय माझी कृपा सांग ना. तुकोबारायाने सांगितलं, बरी बाईला कर कशा. देवा पहिली पत्नी होती, दुष्काळामध्ये अन्नांना अवस्था झाली, काही व्याधी झाली, ती निवर्तली. दुसरी केली, अशी कर्कशा मिळाली, दिसलं की फक्त भांडण करते, त्यामुळे घरामध्ये राहावंच वाटत नाही. यामुळे एकांतामध्ये येतो, तुझं चिंतन घडतं, तुझी कृपाच आहे. अरे अनुकूल पत्नी मिळाली असती तर अडकून पडलो असतो, घरात यावंच वाटत नाही. पर्वतावरती जातो आणि तुझं चिंतन करीत राहतो, तुझी कृपाच नाही काय. भगवान म्हणाले, ठीक आहे, यातही तुला कृपा जाणवते, चांगली गोष्ट आहे. तुकोबाराय निघून गेले आणि नंतर नरसिंह मेहता आले. या, कसं चाललंय? नरसिंह मेहताने सांगितलं, देवा तुझी कृपा आहे, चांगलं चाललंय. भगवंताने विचारलं, काय माझी कृपा? देवा मुलगी होती, तिचा विवाह झाला, ती सुखामध्ये नांदते आहे. माझ्या पाठीमागे पाश होता, तो पत्नी पाश होता, तुझी कृपा, ती समाप्त झाली. आता काहीही पाठीमागे शिल्लक राहिलेलं नाही आहे. हे ऐकली, ही तुझीच कृपा नाही काय? आता ह्या तीन महात्म्यांचा जर आपण विचार केला तर तीनही महात्म्यांची असलेली स्थिती ही भिन्न आहे की नाही? व्यावहारिक परिस्थिती भिन्न आहे, परंतु या भिन्न भिन्न परिस्थितीमध्ये देखील त्यांची असलेली मानसिक अवस्था, मानसिक स्थिती मात्र कशी आहे तर समान आहे, एकस्वरूप आहे. मग असं कोणत्याही परिस्थितीमध्ये अंतःकरणामध्ये असलेलं नित्य समाधान, यालाच म्हणायचं आहे विक्षेप दोष नसणं. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कवतुक तूप आहे संचिताचे, महाराज म्हणतातच. आणि अशी अवस्था जर असेल तर विक्षेप दोष नाही म्हणायचे. आणि आपला जर आपण विचार केला, थोडं काही आपल्या मनाविरुद्ध झालं की लगेच आपण दुःखी होतो, आणि थोडं काही मनासारखं झालं की आपण लगेच सुखी समजतो. म्हणजे यालाच म्हणायचं की आपल्या ठिकाणी विक्षेप दोष आहे. आपल्याला जे शास्त्राने करावं म्हणून सांगितलेलं आहे त्याच्या विरुद्ध आपण आचरण करतो, आपल्याला आचरण करावं वाटतं, म्हणजेच आपल्या ठिकाणी मल नावाचा दोष आहे.
म्हणजे हे दोन दोष कसे आहेत आणि दोन दोष नसल्याची लक्षणं काय आहेत याचा आपण विचार करून आलो. असे हे जगदंतःपाती असलेले जे काही मलविक्षेप दोष हे चांगदेवांना नव्हते. अर्थात चांगदेव जसे सदोष जीव नव्हते तसेच आपणही हा ग्रंथ ऐकताना सदोष जीव नसावं असं आहे. हे शास्त्र जीवाचे दोष घालवणारं नाही तर जीव दशा घालवणारा आहे. म्हणून जीवाने स्वतःचे दोष पहिले घालवावेत आणि मग या शास्त्राकडे यावं, म्हणजे मग हे शास्त्र जीवदशा घालवेल. चांगदेवाला जीवदशा होती पण जीवाचे दोष नव्हते, म्हणजे मलविक्षेप दोष नव्हते. म्हणून ज्याचे मल आणि विक्षेप हे दोन दोष गेलेले आहेत त्यानेच चांगदेव 65 ग्रंथ ऐकावा असं आपल्याला म्हणता येईल. मग एक शंका अशी निर्माण होते, असे मलविक्षेप दोष कोणाचे गेलेले असतात? त्याचं उत्तर आपल्याला देता येईल की जो सगुण साक्षात्कारी आहे किंवा जो योगी आहे त्याचे हे मलविक्षेप दोष गेलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून चांगदेव 65 ग्रंथाचं श्रवण करत असताना आपण मलविक्षेप दोष बाजूला करून मग चांगदेव 65 ऐकावी तर त्याचा उपयोग आपल्याला अधिक होईल. कारण असं आहे, वेदांत श्रवण असेल किंवा कर्म असेल, योग असेल, उपासना असेल, ज्ञान असेल, या सर्व मार्गांमध्ये अधिकार संपन्न असणं आवश्यक आहे. आणि यातही अधिकाऱ्यांमध्ये देखील काही प्रकार आहेत. काही उत्तम अधिकारी आहेत, काही मध्यम अधिकारी आहेत आणि काही अधम अधिकारी आहेत. यापैकी जो अधम अधिकारी किंवा मध्यम अधिकारी आहे त्याला देखील चांगदेव 65चा अधिकार नाही. पण जो उत्तम अधिकारी आहे तो या चांगदेव 65चा अधिकारी. त्याचं कारण काय? जो अधम अधिकारी आहे त्याला पहिले कर्माचाच उपदेश करावा लागतो. जो मध्यम अधिकारी आहे त्याला निष्काम कर्म, उपासना यांचाच उपदेश करावा लागेल. आणि जो उत्तम अधिकारी असतो त्याला फक्त तत्त्वज्ञानाचा उपदेश करायचा असतो. मग असा ज्याच्या ठिकाणी कर्म उपासना हे पूर्वी गतार्थच आहेत असा जो उत्तम अधिकारी आहे त्याच्याकरता हा उपदेश आहे. म्हणून मी म्हणून आलो आहे की चांगदेवालाच ज्ञानदेव भेटतात, वांगदेवाला नाही. तर चांगदेव या शब्दाचा अर्थ उत्तम अधिकारी असा आहे. चांगदेव हे उत्तम योगीत, त्यांच्या ठिकाणी मलविक्षेप हे दोन्ही दोष नाहीत. किंबहुना थोडंसं प्रक्रियेनुसार जर आपल्याला सांगायचं असेल तर चांगदेव हे बाह्य प्रत्यक्षात रममाण होणारे नव्हते तर आत्मप्रत्यक्षात रममाण होणारे होते. आंतरप्रत्यक्षातही अनात्मविषयक प्रवृत्ती त्यांची होत नसे तर आत्मविषयक प्रवृत्ती होत होती. आणि आत्मविषयक वृत्तीतही विशिष्टात्मगोचर वृत्ती नव्हती तर शुद्धात्मगोचर वृत्ती होती. आणि शुद्धात्मगोचर वृत्तीतही ब्रह्म अगोचर वृत्ती होती, ब्रह्मगोचर वृत्ती नव्हती. आता ही थोडंसं प्रक्रियात्मक भाषा आहे. तात्पर्य काय? तर ही जी आपण प्रक्रिया आत्ता ऐकली तर या प्रक्रियेनुसार चांगदेवातील उणेपणा काय आणि ते कुठपर्यंत पोहोचलेले होते तर याचा थोडक्यात खुलासा असा आपल्याला करता येईल की चांगदेव हे आंतरप्रत्यक्षामध्ये म्हणजे आत्मप्रत्यक्षामध्ये, विशुद्ध प्रत्यक्षामध्ये ब्रह्म अगोचर वृत्तीपर्यंत स्वप्रयत्नाने जाऊन पोहोचलेला महात्मा होता. आणि अशासाठी हा ग्रंथ आहे. तात्पर्य, चांगदेव हे ब्रह्म अगोचर वृत्तीपर्यंत गेले होते आणि त्यांची ब्रह्मगोचर वृत्ती व्हावी यासाठी हा ग्रंथ आहे. म्हणून या ग्रंथाची फलश्रुती काय? तर ज्याची ब्रह्मगोचर वृत्ती व्हावयाची आहे त्याच्याकरता हा ग्रंथ आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही.
अशा अवस्थेतला जो महात्मा आहे त्याच्यासाठी हा ग्रंथ आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो, बाबा उत्तम अधिकारी कोण? तर 3-4 प्रकार आपल्याला सांगता येतील. या चांगदेव 65 सारख्या ग्रंथाचा अधिकारी एक तर उत्तम योगी होऊ शकतो, एक. दुसरा, 2 उत्तम सगुण साक्षात्कारी हा या ग्रंथाचा अधिकारी होऊ शकतो, कारण की त्याच्या ठिकाणी मलविक्षेप दोष नाहीत ना. तिसरा, उत्तम कर्म करणारा असा जो आहे तो या ग्रंथाचा अधिकारी होऊ शकतो. आणि 4, उत्तम उपासक जो आहे तो या ग्रंथाचा अधिकारी होऊ शकतो. अगदी उदाहरणानेच सांगायचं जर असेल तर मंडन मिश्रांना भगवत पूज्यपाद आदिशंकराचार्यांनी उपदेश केला आणि जो या मंडन मिश्रांच्या अधिकाराचा असेल तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. मंडन मिश्रांचा अधिकार म्हणजे सामान्य अधिकार नाही, हा उत्तम कर्म केलेला व्यक्ती होता. थोडंसं मंडन मिश्र काय आहेत या संदर्भामध्ये सांगतो. जगद्गुरू शंकराचार्यांच्या जीवनचरित्रामध्ये असा प्रसंग आहे की आचार्यांनी ब्रह्मसूत्रावरती भाष्य लिहिलं, परंतु त्या भाष्यावरती कुणीतरी वार्तिक लिहावं अशी आचार्यांची इच्छा होती. आता सूत्र म्हणजे काय, भाष्य म्हणजे काय, वार्तिक म्हणजे काय, हा स्वतंत्र विचाराचा विषय आहे. आत्ता मी त्याचा अधिक विस्तार करत नाही, परंतु वार्तिकाचं लक्षण असं दिलेलं आहे, उक्तानुक्त दुरुक्तानां चिंता यत्र प्रवर्तते तं ग्रंथम वार्तिकम प्राहुः वार्तिकज्ञाः मनीषिणः. याचा अर्थ सांगितलेल्या गोष्टी, भाष्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी, भाष्यामध्ये न सांगितलेल्या गोष्टी, न सांगितलेले विचार, किंवा काही वेळेला द्विरुक्त म्हणजे पुन्हा पुन्हा सांगितले गेलेले विचार, त्याच्या पाठीमागची कारणं, या सर्वांचा विचार ज्या ग्रंथामध्ये केला जातो त्याला वार्तिक असं म्हणतात. असं आपल्या ब्रह्मसूत्र भाष्यावर वार्तिक लिहावं अशी आचार्यांची अपेक्षा होती. पण कुणी लिहावं तर त्यावेळेला वार्तिक लिहिण्याकरता समर्थ असं व्यक्तिमत्व म्हणजे त्यांच्या दृष्टीसमोर कुमारिल भट्ट हे उपस्थित झाले. वस्तुतः कुमारिल भट्ट हे पूर्वमीमांसक, परंतु कुमारिल भट्टांची प्रतिभाच इतकी अलौकिक की कुमारिल भट्ट सहज रीतीने आणि उत्तम रीतीने निष्पक्षपणाने आपल्या भाष्यावर वार्तिक लिहितील आणि वार्तिक लिहित असताना उत्तरमीमांसेच्या सिद्धांतांना कुठेही धक्का लागू देणार नाही याची पूर्ण खात्री आचार्यांना होती. आणि म्हणून आचार्य कुमारिल भट्टांकडे जाण्याकरता निघाले, परंतु त्यावेळेला कुमारिल भट्टांनी तुषानलामध्ये प्रवेश केला होता. आचार्यांचं आणि कुमारिल भट्टांचं बोलणं झालं, संवाद झाला आणि यामध्ये कुमारिल भट्टांनी आचार्यांना सांगितलं आहे की आपल्यासारख्या महात्म्याने माझ्यासारख्या पामराकडून आपल्या भाष्यावर वार्तिक लिहिण्याची इच्छा करणं हे म्हणजे माझं फार मोठं भाग्य आहे. परंतु दुर्दैवाने आता मी तुषानलात प्रवेश करण्याचा संकल्प केलेला आहे, तर त्यामुळे माझ्याकडनं ते आता शक्य होणार नाही. परंतु तुम्हाला एक मात्र मी पर्याय देतो. की जे काम तुम्ही माझ्याकडून करू इच्छिता ते माझा शिष्य मंडन मिश्र उत्तम प्रकारे करू शकेल. त्याला तुम्ही वादामध्ये जिंका, म्हणजे मला जिंकल्यासारखं होईल. आणि शास्त्रार्थाच्या बाबतीत हा मंडन मिश्र माझ्यापेक्षा कोणत्याही प्रकारे यत किंचितही उणा नाही आहे. मग आचार्यांनी विचारल्या वाचून कुमारिल भट्टांनी मंडन मिश्रांचा विशेष परिचय करून दिला. कुमारिल भट्ट म्हणाले की मंडन मिश्राला जिंकणं म्हणजे सगळं जग जिंकण्यासारखं आहे. आणि शास्त्रार्थ म्हटला की कोणीतरी मध्यस्थ, अध्यक्ष
किंवा निर्णय देणारा हवाच की नाही, ते काम मंडन मिश्रांच्या सौभाग्यवती उत्तम रीतीने करतील. त्यांचं नाव उभय भारती असं आहे. वस्तुतः त्या देवी सरस्वतीच आहेत. दुर्वासांच्या शापामुळे त्यांना मानवदेह धारण करावा लागला. त्या सर्व विद्या विशारद आहेत. म्हणून तुमच्या आणि मंडन मिश्रांच्या शास्त्रार्थाला मध्यस्थी करण्याची क्षमता असणारा अन्य कोणीही योग्य पुरुष तुम्हाला आढळणार नाही. मंडनचा पराभव करा आणि त्याला आपल्या मताचे बनवा आणि त्याच्याकडून वार्तिक लिहून घ्या, असं कोणी सांगितलं? कुमारील भट्टांनी सांगितलेलं आहे. आणि कुमारील भट्टांचं ते हृदयस्पर्शी भाषण ऐकून आचार्य थोडा वेळ काहीच बोलले नाहीत. भावना वेगामुळे त्यांचं मुखमंडल उद्दीप्त झालं. त्यांचं हृदय करुणेने द्रवलं. अत्यंत गंभीर स्वरात त्यांनी तारक ब्रह्माचा नामोच्चार केला आणि आचार्य आपल्या शिष्यांसह मोठ्या जड अंतःकरणाने तिथून निघाले. ते मंडन मिश्रांकडे जायला लागले. त्यांच्या मनामध्ये कुमारील भट्टांच्या थोरपणाविषयीचे विचार एकसारखे घोळत होते. आणि मंडन मिश्र माहिष्मतीला राहतात एवढंच त्यांना कळालेलं होतं. म्हणून तो प्रदेश त्यांना परिचित नव्हता. ही माहिष्मती नगरी म्हणजे आज ओंकारेश्वर जवळ असलेलं महेश्वर. ते अनेकांना रस्ता विचारत जाऊ लागले. ओंकारनाथाजवळ माहिष्मती नदी आणि नर्मदा यांच्या संगमावर ही वसलेली नगरी माहिष्मती नगरी. जवळपास 1 महिना चालल्यानंतर आचार्य माहिष्मतीला येऊन पोहोचले. त्यावेळेला काही मोलकरणी नदीवर पाणी भरायला जात होत्या. म्हणून आचार्यांनी त्यांना सहज विचारलं की बाबा, या नगरीमध्ये मंडन मिश्रांचं घर कुठे आहे? त्यावेळेला त्या मोलकर्णींनी पुढे जा, डावीकडे वळा, उजवीकडे वळा असा काही पत्ता सांगितला नाही. त्यांनी सांगितलं, या मार्गाने आपण चालत राहा आणि ज्या घरातील पोपट आणि मैना आपापसामध्ये शास्त्रचर्चा करत असतील ते मंडन मिश्रांचं घर आहे असं समजा. स्वतः प्रमाणम परतः प्रमाणम किरांगना यत्र गिरः किरंती द्वारस्थ नीडांतर सन्निरुद्धा जानी हितन्मंडन मिश्र गेहम फलप्रदं कर्म फलप्रदोज किरांगना यत्र गिरः गिरंती द्वारस्थ नीडांतर सन्निरुद्धा जानी हितन्मंडन मिश्र गेहम. अशा काही श्लोकांमधून त्यांनी मंडन मिश्रांच्या घराचा पत्ता सांगितला. हा पत्ता ऐकून आचार्य देखील आश्चर्यचकित झाले की काय महात्मा असेल हा, की ज्याच्या संगतीमध्ये राहून त्याच्या दारामध्ये पिंजऱ्यामध्ये असलेले पोपट मैना सुद्धा एकमेकांमध्ये शास्त्रचर्चा करतात. वेद हे स्वतः प्रमाण आहेत की अन्य प्रमाणांवर आधारित आहेत? मनुष्याला त्याच्या कर्माचं फळ कोण देतं? कर्मच देतो की ईश्वर देतो? जग नित्य आहे की अनित्य आहे? अशी शास्त्रचर्चा जी मोठ्या वेत्यांना देखील करता येत नाही, अशी शास्त्रचर्चा ज्याच्या दारातील पोपट करतात. यावरूनच म्हणजे कैमुतिक न्यायाने आचार्यांना मंडन मिश्रांच्या थोरपणाचा भाव लक्षात आला, नवल वाटलं. आणि ज्या खाणाखुणा त्यांना सांगितल्या होत्या त्याप्रमाणे त्यांना एक घर या माहिष्मती नगरीमध्ये दिसलं. त्या घराजवळ गेले तर घराचं दार बंद होतं. द्वारपाल म्हणाला, क्षमा करा, आज पंडितजींच्या घरी श्राद्ध आहे आणि त्यामुळे आज ते कोणाही संन्याशाची भेट घेणार नाहीत. आचार्यांनी द्वारपालाला 3 वेळेला आत पाठवलं, परंतु प्रत्येक वेळेला द्वारपाल आत जाऊन नकार घेऊन आला. मंडन मिश्रांनी आपल्या द्वारपालाला असा आदेश दिला की संन्याशांची राहण्या जेवणाची नीट व्यवस्था कर. तेव्हा शिष्यमंडळींना थांबायला सांगून ते योग बलाने सरळ मंडन मिश्रांच्या आतल्या अंगणात जाऊन पोहोचले. त्यावेळेला मंडन मिश्र जैमिनी आणि कृष्णद्वैपायन म्हणजे व्यासनारायण यांची मनोभावे सेवा करत होते. त्यांनी या दोघांना श्राद्धासाठी मुद्दाम बोलावलं होतं. म्हणजे मंत्रसिद्ध मंडन मिश्र हे मंत्रसिद्ध होते. मंत्राच्या द्वारे सूक्ष्मदेहधारी आत्म्यांना ते पाचारण करू शकत होते आणि अनेक सिद्धी त्यांच्या जवळ होत्या हे यावरनं लक्षात येतं. आणि आकाशमार्गाने कोणीतरी अपरिचित संन्यासी येत आहे हे पाहिलं मिश्रजींना अतिशय आश्चर्य वाटलं.
त्या दोन्ही प्राचीन ऋषींना पाहून आचार्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्यांचंही वंदन केलं. पण मंडन मिश्र मात्र रागावले, कारण श्राद्धाच्या वेळेस संन्याशाने उपस्थित होणं हे त्यांना अपशकुन वाटला. आणि आपला क्रोध आणि तुच्छताभाव प्रकट करत ते म्हणाले, कुतो मुंडी. याचा अर्थ, मुंडित मस्तक संन्याशा, तू कुठून आलास? अरे आईने श्राद्धाच्या वेळेला कसा उपटलास? त्याला आचार्यांनी विनोदाने त्यांच्या उपहासाची धार बोथट करून म्हटलं, गलदेशात. म्हणजे मुंडन काही वरवर केलेलं नाही, अगदी गळ्यापासून केलेलं आहे. त्यावेळेला मंडन मिश्र अधिकच रागावले आणि म्हणाले, पंथास्ते पृच्छते मया. अरे बाबा, मी तुझ्या मुंडनाविषयी विचारत नाही, तर तू कोणत्या मार्गाने आलास हे मी विचारतो. आचार्यांनी पुन्हा त्या प्रश्नाचं रूप फिरवून म्हटलं, मार्गाचा आपल्याला काय एवढा कळवळा? त्याने आपल्याजवळ माझ्याविषयी काही तक्रार केली काय? त्यावेळेला मिश्रजी खूपच भडकले आणि ते म्हणाले, तुझं बोडखं, म्हणजे तुळतुळीत गोटा केलेलं तुझं डोकं. त्यावर आचार्य हसून म्हणाले, अगदी बरोबर. तर आता काय दारू बिरू प्यायलास की काय? अशा अर्थाने मंडन मिश्र म्हणाले, किमू सुरा पिता. तर आचार्यांनी पिता या शब्दावरती कोटी करत पुन्हा मंडन मिश्रांनाच असा प्रश्न विचारला की सुरा किमू पिता. सुरा या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये मदिरा, दारू असा होतो. दारू पिवळी असल्याचं कधी ऐकलं नव्हतं, असं त्याचा अर्थ. यावरती मंडन मिश्र हे अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांचे डोळे खदिरांगारासारखे लाल दिसायला लागले. शिष्टाचाराची सीमा त्यांनी ओलांडली. त्यावेळेला व्यास आणि जैमिनी यांच्या सांगण्यावरनं मंडन मिश्रांनी आचार्यांचा सत्कार केला. त्यांना स्वतःच्या अशा शिष्टाचाररहित कर्माची लज्जा वाटली. शंकराचार्यांची क्षमा मागितली. पाद्य अर्घ्य देऊन त्यांचं यथाविधी पूजन केलं आणि नंतर हात जोडून म्हणाले, महाराज भिक्षा ग्रहण करावी. आचार्य म्हणाले, हे ब्राह्मण श्रेष्ठा, मी अन्न मागण्यासाठी तुझ्याकडे आलेलो आहे. तो जर भिक्षाच आलेलो नाही, अन्नासाठी मी आलेलो नाही, तर भिक्षाच द्यायची असेल तर शास्त्रार्थाची भिक्षा दे. मात्र आपल्या वादामध्ये जो पराभूत होईल त्याला दुसऱ्याचं शिष्यत्व स्वीकारावं लागेल. मी प्रयाग या ठिकाणी कुमारील भट्टांशी शास्त्रार्थ करण्याकरता गेलो होतो, पण त्यांनी गुरुवध आणि नास्तिकतेचा प्रचार या दोन पापांसाठी प्रायश्चित्त म्हणून तुषारात प्रवेश करून इहलोकीची यात्रा संपवली आणि त्यांनी मरणापूर्वी तुमच्या विद्वत्तेची प्रशंसा केली आणि मला तुमच्याकडे पाठवलं. आणि मंडन मिश्रांचा पराजय म्हणजे माझाच पराजय असंही त्यांनी मला अगदी निक्षून सांगितलं. म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुमचा पराजय झाल्यानंतर तुम्ही माझ्या प्रस्थानत्रयीच्या भाष्यांवर वार्तिक लिहावं. यामुळे अद्वैत ब्रह्मात्म विज्ञान अमर होईल. हाच माझा तुमच्याकडे येण्याचा उद्देश आहे. त्याला आपल्या गुरूंच्या देहत्यागाचं वृत्त ऐकून मंडन मिश्रांना फार दुःख झालं. थोडा वेळ ते काही बोललेच नाहीत आणि मग ते जरा आवेशाने म्हणाले, मी कोण आहे माहीत आहे का? मी आहे मंडन मिश्र. यमनाशक जो परमेश्वर, त्या परमेश्वराचाही मी विनाश करताय. ईश्वरो नास्ती म्हणजे ईश्वर नाहीच, ही गोष्ट मी सिद्ध केली आहे. असो, तुम्ही शास्त्रार्थ करू म्हणता आणि मला आव्हान देता तर ते मी मान्य केलंय. पण आज मी श्राद्ध कर्मात गुंतलोय. उद्या सकाळी आपला वाद प्रारंभ होईल. आणि याप्रमाणे जसं कुमारील भट्टांनी काही सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणेच मंडन मिश्र आणि जगद्गुरू शंकराचार्य यांचा शास्त्रार्थ झालेला आहे. शास्त्रार्थ कसा झाला, काय त्यामध्ये विषय होते, शास्त्रार्थाचा निर्णय कसा झाला, हा सर्व विस्तार आत्ता मला सांगणं या ठिकाणी शक्य नाही. परंतु असा अधिकार ज्यांचा, उत्तम कर्म ज्यांनी केलेले आहेत आणि जगद्गुरू शंकराचार्यांनी आपलं अद्वैत मत त्यांना पटवून दिल्यानंतर मग त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश आचार्यांनी केला. याच मंडन मिश्रांना पुढे सुरेश्वराचार्य असं नाव प्राप्त झालं आणि त्यांनी काही अंशावरती वार्तिक लिहिलेलं आहे बृहदारण्यक उपनिषदावरती.
तर असा जो काही उत्तम कर्म केलेला मंडन मिश्रांसारखा अधिकारी असेल तो या ग्रंथाचा चांगदेव 65चा अधिकारी म्हणा, किंवा सगुण साक्षात्कार संपन्न महात्मा म्हणजे संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांच्या अधिकाराचा जो असेल तो या ग्रंथाचा अधिकारी समजावा. किंवा तिसरा जर आपण विचार केला तर योगीराज चांगदेव यांच्या अधिकाराचा जो आहे तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. जसं ज्ञानेश्वरीच्या संबंधामध्ये सुद्धा असं म्हटलं गेलं की अहो अर्जुनाची ये पांती परिसणेया जे योग्य होती, की अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याकरता जे समर्थ आहेत, योग्य आहेत, त्यांच्याकरता ही ज्ञानेश्वरी आहे, गीता आहे. त्याप्रमाणे जो उत्तम कर्म केलेला आहे, जो सगुण साक्षात्कार संपन्न महात्मा आहे, किंवा जो योगीराज आहे चांगदेवांसारखा, तोच या ग्रंथाचा अधिकारी आहे. उत्तम कर्म केलेला मंडन मिश्र, उत्तम उपासना केलेले नामदेव महाराज, उत्तम सगुण साक्षात्कारी म्हणून हे नामदेव महाराज, आणि उत्तम योगी म्हणजे चांगदेव. असे काय आहे? कर्माने परिपूर्णता नाही, कर्म हे पाथेय आहे, हे आपल्या चरित्रातून धडा शिकवणारे ते मंडन मिश्र आहे. सगुण साक्षात्कार होऊनही, देव आपल्याशी बोलूनही, आपल्या हातचं जेवूनही गुरुमुखातूनच तत्वज्ञान ऐकावं लागतं, श्री गुरूंना शरण जावं लागतं, असा धडा आपल्या चरित्रातून शिकवणारे भक्तीचे आचार्य भक्त शिरोमणी नामदेव महाराज आहेत. आणि कितीही मोठा योगी झाला तरी ज्ञानाचा तृतीय नेत्र उघडण्यासाठी अनुभवसंपन्न महात्म्यालाच शरण जावं लागतं, असा विचार स्वीय आचरणातून अथवा चरित्रातून चांगदेव महाराज शिकवतात. म्हणजे तात्पर्य कर्म, भक्ती, उपासनेचं खंडन यामध्ये नाही, तर या तीन किंवा या तिघांपैकी एक एक मार्गाचं अनुसरण करून विशिष्ट अधिकाराला उंचीला प्राप्त महात्माच या ग्रंथाचा अधिकारी आहे हे आपल्याला सुचवता येणार आहे. किंबहुना या पुढे जर सांगायचं असेल तर उत्तम श्रवण होऊनही ज्याचं चित्त परोक्ष ज्ञान संस्कार विशिष्ट आहे आणि त्या परोक्ष ज्ञान विशिष्ट असलेल्या चित्ताला, म्हणजे ज्याने श्रवण मनन निधी ध्यासन इत्यादी गोष्टी केलेल्याच आहेत, अशा त्या परोक्ष ज्ञान विशिष्ट असलेल्या चित्ताला ज्याने लौकिक व वैदिक सर्व धर्मांचा अनुष्ठान करून लौकिक व वैदिक या सर्व धर्मांच्या फलप्राप्तीमुळे त्यांची आवश्यकता नाही असं जाणून समजून त्याचा परित्याग करून श्री गुरुचरण पुरस्सर होऊन पूर्ण शरणागत होऊन त्यांच्याकडे श्रवण मनन निधिध्यासन करून अखंडाकार वृत्ती होऊनही काही असंभावनादी प्रतिबंधामुळे असंतुष्ट असा जो आहे, त्याच्यासाठी जसा अद्वैत मकरंद हा ग्रंथ आहे त्याप्रमाणे हा चांगदेव 65 ग्रंथ आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे काय आहे? उत्तम अधिकारी कसा असावा किंवा कोण असतो याविषयी हा खुलासा आपण करत आहोत. या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? कारण कोणताही ग्रंथ म्हटला की त्याच्यामध्ये आरंभाला अनुबंध चतुष्टय आहेच आहे, विषय, अधिकारी, संबंध आणि प्रयोजन या 4 गोष्टी आहेत. ज्या गोष्टीमध्ये माझा अधिकारच नसेल त्या गोष्टीकडे मी प्रवृत्त होत असेल तर माझ्या पदरी ते फळ मिळणार नाही. म्हणून हा अधिकाराचा विचार विशेष रीतीने करावा लागला. किंबहुना हा संपूर्ण अधिकाऱ्याचा खुलासा झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण उत्तम अधिकारी कसा किंवा कोण याविषयी सविस्तर खुलासा किंवा चिंतन करायचं ठरलं तर प्रश्न अनेक आहेत. उदाहरणार्थ सांगायचं असेल तर मलाचं, विक्षेपाचं, आवरणाचं या 3 दोषांचं लक्षण काय? मला दोषाचं लक्षण, विक्षेप दोषाचं लक्षण, आवरण दोषाचं लक्षण. त्यानंतर ते निवृत्त झाले हे कसे ओळखायचे? योगी पुरुषाचं लक्षण काय? योगाचे प्रकार किती? योगाभ्यास हा कोणत्या पद्धतीने केला जातो? त्यातही अष्टांग योगाचं महत्त्व कसं आहे? त्या अष्टांग योगातील प्रत्येक अंगाचं
आणि उपांगाचं महत्त्व काय आहे, हे सर्व अष्टांग योगातील अंग व उपांग आरोग्याला, शरीराला व चित्तस्थैर्याला कसे उपकारक आहेत, हे सर्व अंग शरीरातील सप्तधातूंच्या समतेला कसे कारण आहेत, या योगांगांच्या अनुष्ठानाचा चित्तावर कसा परिणाम होतो, आहारशुद्धीने सत्वशुद्धी कशी होते, आहारशुद्धी म्हणजे काय, आहारामध्ये किती प्रकारचे दोष आहेत आणि ते कोणते आहेत, सत्वशुद्धीनेच भगवतप्राप्ती कशी होते, या सत्वशुद्धीत भौतिक विकासाचा प्रांत किती, हार्दिक विकासाचा प्रांत कुठे सुरू होतो, हे भौतिक विकास व हार्दिक विकास कुठे समाप्तीला येतात, बुद्धीला व हृदयाला परतत्व स्पर्श केव्हा होतो, शांतरसाची प्राप्ती केव्हा होते, काव्यरसिक व शांतरस संपन्न महात्म्याची भेट कधी होते, का हे वेगवेगळ्या पंथाने जातात. कारण की वेदांत तो महारसू म्हणजे शांतरस आणि कवी म्हणजे वेगवेगळे रस, यांच्यामध्ये फरक काय, अंतर काय आणि हे कुठे एकत्र होतात, हे असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. काय आहे, चांगदेवांचा जर आपण विचार केला तर काव्यरसिक म्हणायचं आहे आणि ज्ञानोबरायांचा जर आपण विचार केला तर शांतरस संपन्न महात्मा म्हणायचं आहे. मग यांची भेट कधी होते का होतच नाही, आणि होत असेल तर केव्हा होते, आणि हे एकत्र कुठे होतात, इथे ते अनेक प्रश्न आहेत. काव्यरसिक हे शब्द परिचय व अर्थ परिचय होऊनही तत्वरूपतेला जातील तेव्हा, आणि हा तत्ववेत्ता तत्वरूपतेला जातो तेव्हा या दोघांची गाठ होते. तर म्हणजे असा बराच विचार जो आहे प्रत्येक मार्ग किंवा साधनाविषयी आहे. सगुण साक्षात्काराविषयी किंवा प्रेमाच्या उत्कटतेविषयी जर आपण बोलायचं म्हटलं तर या प्रेमाच्या तीव्रतेमध्ये भगवंताचा साक्षात्कार केव्हा होतो. श्री नामदेव महाराजांचा हा सगुण साक्षात्कार झाला. या सगुण साक्षात्कारात किती महत्त्व आहे, त्या सगुण साक्षात्काराचा आपण निषेध करत नाही. सगुण साक्षात्कार जरी माहीत आहे तरी तो निर्गुण निराकार साक्षात्काराचं साधनच आहे. आणि नाथ संप्रदाय किंवा वारकरी संप्रदाय हा ऐकांतिक सगुणवादी किंवा ऐकांतिक निर्गुणवादी नाही, तर सगुण निर्गुण अभेदवादी आहे. तो सगुणात निर्गुणाची व्याप्ती आणि निर्गुणात सगुणाचा व्यतिरेक मानतो. या सर्व गोष्टी समन्वयाने सांगणं आवश्यक आहे. आणि एवढा जेव्हा आपण विचार करू तेव्हा उत्तम अधिकारी कोण याचा विचार केला असं संक्षेपतः ठरेल. असं आहे. काय आहे, संतांनी कुठेही कर्माचा निषेध केलेला नाही, फक्त कर्माच्या हेतूचा मात्र निषेध केला आहे. कर्मात हेतूचं विष मिसळवू नका असं संतांचं म्हणणं आहे. सायासे पुण्य संपादीचे संसारू का इच्छिजे. सायासाने पुण्य संपादन करायचं आणि तेवढं पुण्य संपादन करून मग क्षुद्र विषयांची इच्छा का. किंबहुना अमृतसागरामध्ये बुडूनही तोंडाला वज्रमिठी का मारावी. अमृतसागरामध्ये बुडावं आणि मग तोंडाला वज्रमिठी मारावी, हे जसं आहे तशी ही अवस्था आहे. तात्पर्य कर्म, उपासना, योगाभ्यास, श्रवण, मनन, निदिध्यासन करून अखंडाकार वृत्ती करणाऱ्यांचा निषेध नाही, परंतु त्यातील दोषांचा निषेध आहे. म्हणून क्रमसमुच्चयाने या सर्वांचाच परंपरया किंवा साक्षात रूपाने साधन रूपाने संतांनी स्वीकार केलेलाच आहे. वेदांत शास्त्रामध्ये क्रमसमुच्चय आणि समसमुच्चय असे दोन प्रकार सांगितलेले आहेत. परंपरया साधन होणे, क्रमाक्रमाने पुढील अधिकारावर आरूढ होणे किंवा पुढील साधन स्वीकारत जाणे, याला क्रमसमुच्चय म्हणतात. आणि
सर्व साधनं एकाच वेळेला अंगीकार करून त्या सर्व साधनांनी मोक्ष प्राप्त होणे असं मांडणे याला समसमुच्चय असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु वेदांताला क्रमसमुच्चय मान्य नसून क्रमसमुच्चय मान्य आहे, समसमुच्चय हा मान्य नाही. अर्थात निष्काम कर्माने चित्तशुद्धी, उपासनेने विक्षेप दोषाची निवृत्ती आणि त्या स्थिर आणि शुद्ध चित्तामध्ये तत्त्वज्ञानाचा उदय होऊन पुढे तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून भगवंताचा ज्ञान होणे आणि प्राप्ती होणे, आत्मरूप होणे असा क्रमसमुच्चय जो आहे हा वेदांताला मान्य आहे. परंतु कुणी जर म्हणेल की एकाच वेळेला कर्म आणि ज्ञान दोन्ही करा आणि या दोन्हीच्या माध्यमातून युगपत आचरणाने मोक्ष प्राप्त होईल, तर असा समसमुच्चय हा वेदांताला मान्य नाही आहे. किंबहुना काहींनी असाही विचार मांडला आहे की मग ज्ञान झाल्यानंतर ज्ञानोत्तर कर्माधिक करू नये असा काही निषेध आहे काय? तर आपल्याला उत्तर असं देता येईल की नाही, ज्ञानोत्तर कर्माधिकांचा निषेध नाही, परंतु ज्ञानोत्तर विधी देखील नाही आहे. की ज्ञान झाल्यानंतर, ब्रह्मज्ञान संपादन झाल्यानंतर अमुक करावंच असा जो काही पहिले वर्णाश्रमाचार धर्माचा विधी सांगितला होता, तो विधी मात्र त्यावेळेला आहे असं आपल्याला सांगता येणार नाही. किंबहुना अगदी थोडक्यात जर सांगायचं असेल तर कर्मात कटकट नसावी, उपासनेत लटपट नसावी आणि ज्ञानात वटवट नसावी. या तीनही मार्गांमध्ये या तीन गोष्टींचा निषेध आहे. मग ज्ञानी हा तत्वदर्शी असावा. ज्ञानोत्तरसुद्धा जर कर्म उपासना आपल्याला दिसत असेल तर ती बाधितानुवृत्तीने होत आहे असं समजावं, कारण ज्ञानी हा विधी किंकर नाही आहे. किंबहुना बऱ्याच वेळेला अनेक महात्मे ज्ञान झाल्यानंतरही जे क्रिया करतात ते स्वतः करता नाही, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी, किंवा येथ वडील जे आचरते तया नाम धर्म ठेविती तेची येत अनुष्ठिती सामान्य सकळ, हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्मण संडावे विशेषे आचरावे लागे संती. ही जी स्थिती आहे त्या ज्ञानी पुरुषाला ते काही कर्म करणं आवश्यक आहे म्हणून आहे असं नाही आहे. तर या ज्ञानी मनुष्याने ज्ञानोत्तरही ती क्रिया करून जगाला सन्मार्गाला लावलेलं आहे. म्हणून ज्ञानी पुरुषाने देखील ज्ञानोत्तर अवस्थेमध्ये कर्म करावं हा विधी नसून ही विनंती आहे, ही सलगीची असलेली विनवणी मानावी. असो, या पद्धतीने जो उत्तम अधिकारी आहे त्याच्याकरता या सांगदेव 65 ग्रंथाचा विचार आहे असं आपल्याला म्हणता येईल. अजूनही थोडासा आपल्याला विचार करायचा आहे, परंतु हा ग्रंथ जो आरंभ झालेला आहे तर या ग्रंथाचा आरंभ हा कसा झालेला आहे या संबंधामध्ये थोडंसं आपण चिंतन करणार आहोत. तर या ग्रंथाचा आरंभ तत्पदार्थाच्या चिंतनातून झालेला आहे, त्वम पदार्थ विवेचन या ठिकाणी नाही. म्हणजे याचा अर्थ या ग्रंथात त्वम पदार्थ विवेचन नाहीच असं नाही आहे, परंतु आरंभ मात्र तत्पदार्थाच्या चिंतनातूनच आहे. कारण तत् आणि त्वम यांच्यामध्ये अभिन्नता आहेच. त्वम पदार्थाचा विचार हा तत्पदाच्या अभिन्नता सांगण्यासाठी झालेला असतो. कारण एकदा महावाक्याचा विचार करायचं ठरलं आणि त्यात ठरलं की त्यात तत्पदार्थाचा विचार करताना त्वम पदाचा विचार जो आहे हा त्यात येतच असतो, आपसुकाच येतो, कारण की ते त्याचं अपरिहार्य अंग आहे. म्हणून या चांगदेव 65 ग्रंथात केवळ तत्वमसी या महावाक्याचाच उपदेश केलेला आहे. कारण चांगदेव हे काही विषय सेवन करीत बसलेले नव्हते. त्यांच्या चित्तामध्ये मलविक्षेप दोष नव्हता. ते झोपत नव्हते, कारण की नित्य समाधीत असत. जो झोपतो तो पारोसा होतो, त्याला स्नानाची आवश्यकता आहे. पण जो झोपतच नाही त्याला पारोसेपणच येत नाही ना. तर हे चांगदेव विषय सेवन करीत बसलेले नव्हते, नित्य समाधीत राहणारे होते.
म्हणून तू जो ब्रह्म अगोचर वृत्तीने राहतो ते हे चांगदेवा तुझी ब्रह्मगोचर वृत्ती व्हावी यासाठी तत्वमसी या महावाक्याचा उपदेश या चांगदेव 65 ग्रंथामध्ये आहे. थोडंसं चांगदेवांचा जर आपण विचार केला तर त्यांना जन्म मरण किंवा देहभ्रांती नव्हती. ते आत्म्याला आत्माच समजत होते, फक्त आत्म्याला ब्रह्म समजत नव्हते. हीच एक उणीव त्यांच्या ठिकाणी आहे. आणि या एका उणीवेसाठी त्यांना श्री ज्ञानोबरायांना शरण जावं लागलं. अमृतपुत्रा या उपनिषदा वचनासाठी पूर्ण अमृतानुभव जसा आहे तसं या ग्रंथातील महत्त्वाची ओवी जर कोणती असेल की ज्या सिद्धांतासाठी या चांगदेव 65 ग्रंथाची प्रवृत्ती झाली, या ग्रंथाची प्रयोजनात्मिका ओवी कोणती असा जर प्रश्न विचारला तर उत्तर देता येईल 37वी असलेली ओवी, तया पुत्र तू वटेश्वराचा रवा जैसा कापुराचा. या एका ओवी भोवताली संपूर्ण चांगदेव 65 फिरती आहे आणि ही ओवी म्हणजेच तत्वमसी या महावाक्याचा उपदेश आहे. आता या ओवीमध्ये तत्वमस्या हे महावाक्य कसं आहे याचा विचार आपण जो आहे हा त्या ओवीचा विचार करतानाच करणार आहोत. म्हणजेच आत्मा ब्रह्मरूप नाही असा ज्याचा भाव आहे, पण आत्मा हा देहरूप नाही ही निश्चयात्मिका वृत्ती ज्याच्या ठिकाणी आहे, तो निष्काम कर्म, उपासना, ज्ञान इत्यादी सर्वांचाच अधिकारी ठरतो. असं आहे, या कर्म, उपासना, ज्ञान या ठिकाणी काही विशेष नियम असतात. हा भाग निराळा. उदाहरणार्थ योगाभ्यास करायचा तर योगाभ्यासासाठी इंद्रिय निग्रह हा अपेक्षितच आहे. भक्ती करायची असेल तर पाप सहचर्य नसावं हे महत्त्वाचंच आहे. नाहीतर एका बाजूला भक्ती करायची आणि एका बाजूला पापही करायचं असं जर असेल तर त्या भक्ती करण्याला तितकंसं महत्त्व येत नाही. असे जरी नियम असतील तरी सुद्धा या सर्व मार्गांमध्ये कोण अधिकारी आहे तर आपल्याला उत्तम रीतीने उत्तर देता येईल की आत्मा ब्रह्मरूप नाही असा ज्याचा भाव आहे, परंतु आत्मा हा देहरूप नाही अशी निश्चयात्मिका वृत्ती ज्याच्या ठिकाणी आहे तो अधिकारी आहे. तात्पर्य काय? चांगदेव हे उत्तम अधिकारी आणि अशा उत्तम अधिकारवानासाठी हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचा आरंभ तत्पदार्थ विवेचनापासून आहे. कारण चांगदेवांची त्वम पदार्थाची शुद्धी ही पूर्ण झालेली होती. तुकोबराय बोलतात, तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. अगदी स्वच्छ लिहिलंय महाराजांनी. आणि हे एवढंच चांगदेवांना शिकायचं होतं. किंबहुना तुकोबरायांच्या अभंगातील हे चरण म्हणजे संपूर्ण चांगदेव 65चं सार म्हटलं तरी हरकत नाही आहे. चांगदेव हे अनेकांचे गुरु आणि त्या अनेकांच्या उद्धाराचा चांगदेवांना कळवळा होता. म्हणून तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. तर देवाची कीव करुणा भाकण्यासाठी जीव देवाहून निराळा कुठे. चांगदेवांच्या मनात अनेक शिष्यांच्या उद्धाराची कीव तळमळ होती. किंबहुना असे कीव तळमळ करणारे हल्ली माणसं भरपूर, परंतु म्हणजे कीव करणाऱ्यांची संख्याच भरपूर, परंतु वास्तविक त्यांचीच कीव करण्याची आवश्यकता. ते स्वतःच उद्धारलेले नाही आहेत, ते काही इतरांना उद्धार करून देणार. पण ज्या जीवाच्या उद्धाराची कीव करावी तो जीव देवाहून निराळा कुठे आहे. तुकोबराय बोलतात, मी बोलून आलो की जगत सिद्ध होईल तर जगत उद्धाराची चिंता. जीव देवाहून जर अभिन्नच आहे, जीव ब्रह्मैव नापरः असा सिद्धांत जर आहे, आणि तर मग तो जीव मुक्तच आहे की नाही. मुक्तच आहे. आणि हाच सिद्धांत जो आहे की जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे, हा सिद्धांत या चांगदेव 65 ग्रंथामध्ये प्रतिपादित आहे. तया पुत्र तू वटेश्वराचा असा महावाक्याचा उपदेश करून चांगदेवांची ब्रह्मगोचर वृत्ती कशी होईल आणि आत्मानंदाचा आविष्कार निष्प्रत्यूहपणे कसा होईल याचा उपाय
या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. चांगदेव पासष्टी हा अतिशय उच्च कोटीचा व उपदेशात्मक ग्रंथ आहे. त्वम पदार्थ शुद्धी झालेलीच आहे, फक्त तत्पदार्थ निरूपण करून अभेद जाणवून द्यायचं आहे. एवढं महत्त्वाचं कार्य म्हणजे या ग्रंथाचं प्रयोजन आहे. कारण तू जीव असं नाही तर तू आत्मरूप आहे असं तो चांगदेव समजतच आहे. फक्त तत्पदार्थ शोधन बाकी आहे. म्हणजे तत् याचा अर्थ परमात्मा होतो, त्वम म्हणजे तू होतो. तर तत्पदार्थ शोधन बाकी आहे. तत् म्हणजे कोण याचं चिंतन करायचं बाकी आहे. बाकी त्वम म्हणजे कोण, तर हे चांगदेवांना माहिती होतं. त्वम म्हणजे हा देह आहे असं नाही, तर त्वम म्हणजे हा आत्मा आहे हे चांगदेवांना माहितीच होतं. याचा अर्थ त्वम पदार्थाचं शोधन झालेलं होतं, परंतु तत्पदार्थाचं शोधन व्हायचं बाकी होतं. आणि ते तत्पदार्थाचं शोधन या ग्रंथामध्ये करून दिलेलं आहे. त्या तत्पदार्थ शोधनात त्या तत्पदाचा वाच्यार्थ काय, लक्ष्यार्थ काय, त्या तत्पदाच्या लक्ष्यार्थाशी त्वम पदाचा लक्ष्यार्थ वाच्यार्थ याचा संबंध जोडणं हे या ग्रंथाने करून दिलेलं आहे. म्हणजे जो तू स्वतःला समजत आहेस ते दोन्ही एकरूप आहेत एवढंच या ठिकाणी सांगायचं. दोन्हीच्या वाच्यार्थ व लक्ष्यार्थाची संगती लावून द्यायची. तत्पदाचं लक्ष जे ब्रह्म तेच तू आहेस आणि त्वम पदाचा लक्ष्यार्थ आत्मा हे तू जाणतोच आहेस. म्हणून चांगदेव पासष्टीमध्ये त्वम पदार्थ व तत्पदार्थ शोधन विचार आलेला आहे असं आपल्याला सांगता येईल. परंतु आरंभ मात्र हा तत्पदार्थ शोधनापासूनच आहे. कारण पहिली ओवी ही तत्पदाच्या विचाराची आहे. तत्पदाचं वाच्य व लक्ष सांगण्यासाठी आलेली आहे. म्हणजे आता या प्रथम ओवीमध्ये तत्पदाचं शोधन कसं केलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. किंबहुना हाच सगळा विचार जर दुसऱ्या शब्दात सांगायचा असेल तर ज्या साधकाचा अध्यात्म विचार पूर्ण झालेला आहे आणि तत्व विचार करायचा आहे त्याला तत्व विचार जो सांगायचा आहे तो सांगण्याला या पहिल्या ओवीपासून आरंभ झाला आहे. मग आता एक प्रश्न फक्त आहे की अध्यात्म विचार म्हणजे काय आणि तत्व विचार म्हणजे काय, एवढं लक्षण लक्षात घेऊन मग पुढे आपण हा तत्व विचार या चांगदेव पासष्टी ग्रंथामध्ये कसा सांगितला आहे आणि प्रथम ओवीपासून त्या तत्व विचाराचा आरंभ कसा झालेला आहे हे आपण पाहणार आहोत. परंतु वेळेची मर्यादा पाहत असताना हे आजच्या द्वितीय सत्रात म्हणजे या प्रवचन मालिकेच्या चतुर्थ सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. ओम राम कृष्ण हरी.